महाराष्ट्रामध्ये सध्या एकंदरीत मुद्दा गाजतोय मित्रांनो मराठा आरक्षणाचा. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला का मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मराठी समाजाला घेऊन चाललेत मुंबईला. आज ते लोणावळ्यामध्ये होते आणि लोणावळ्यामध्ये आल्यानंतर त्यांनी काय सांगितलं होतं, मी सरकारला शेवटची संधी देतो का सरकारने त्यांचा कुणीतरी प्रतिनिधी पाठवा किंवा मुख्यमंत्र्यांनी यावं, उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि जो का प्रश्न आहे तो प्रश्न आरक्षणाचा सोडवावा. आणि त्यांनी असं पण सांगितलं का आम्हाला सुद्धा वाटत नाही का मुंबईच्या लोकांना तकलीफ व्हावा आणि आम्हाला सुद्धा आमच्या जीवाचे मुंबईला जाऊन हाल करायचे नाहीत आणि तेव्हा यातून सरकारने लवकर तोडगा काढावा असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आपण बघितलं असं मित्रांनो, आता आता या मराठा आरक्षणामध्ये आडकाठी घालण्याचे बरेचसे प्रयत्न झालेले आहेत आणि ते प्रयत्न आपण मित्रांनो बघितले असतील, छगन भुजबळने केले असतील, गुणरत्न सदावर्तीने केलेले असतील. पण आता एकंदरीत अशी महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे का मित्रांनो, ह्या मराठी आरक्षणाच्या म्हणजे आपलं जे काही चालू आहे मराठा आरक्षण आंदोलन, तर त्या संदर्भामध्ये सरकारने नवा GR काढलेला आहे आणि तो GR घेऊन सरकारचे काही प्रतिनिधी आता हे आपल्याकडे निघालेले आहेत मराठी मोर्चाकडे आणि म्हणजे मनोज जरांगे पाटलांकडे निघालेले आहेत. आता ह्या एकंदरीत GR मध्ये काय आहे आता ते आपल्याला मित्रांनो जाणून घ्यायचं आहे. आता एकंदरीत आपण साधारणतः बघितलं कालपासून बातम्या येतात का गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका पण दाखल केली होती का बाबा मनोज जरांगे पाटलांनी जर समजा मराठी लोकांना घेऊन मुंबईत आले तर मुंबईच्या लोकांचा मूलभूत प्रश्न आहे, त्याच्यावरती मग बरेचसे प्रश्न निर्माण होतील, सगळ्या मुंबईमध्ये बजबज पुरी होईल, मुंबईची तुंबई होईल आणि त्यांना तुम्ही आपल्या याच्यामध्ये आझाद मैदानामध्ये तुम्ही उपोषण करायला जागा देऊ नका. त्याच्यानंतर मग मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला आणि मनोज जरांगे पाटलांना नोटीस पाठवली होती आणि त्यामुळे तुम्हाला आणि त्याच्यात सांगितलेलं होतं का तुम्हाला फक्त 5,000 लोकांना घेऊन तिथं आझाद मैदानामध्ये तुम्हाला थांबता येईल, उपोषण करता येईल. पण आता इतका मोठा समाज आपण बघताय मित्रांनो, जवळजवळ लाखांचा समाज आहे, तो चाललाय मुंबईकडे आणि मग आता शेवटी असं वाटतंय का सरकारला इतक्या दिवस जाग आलेली नाहीये. आता जवळजवळ 3-3.5 महिने मनोज जरांगे पाटलांनी त्यांना दिले होते, पण त्यांना 3-3.5 महिने सुचलं नाही आणि जेव्हा हे भगवं वादळ, हे मराठ्यांचं वादळ, मराठ्यांचा आग्या मोहोळ आता त्यांना आता ते जे काय बघतात सगळे TV वरती वगैरे आणि किंवा त्यांच्यावाले पोलीस वगैरे कर्मचारी जे उच्च लेवलचे असतील त्यांना माहिती देत असतील का जर मुंबईत आले तर राडा होऊ शकतो आणि मुंबईची तुंबई होऊ शकते आणि मुंबईमध्ये सगळ्यात मोठा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. इतके लोक राहणार कुठं, जेवणार कुठं, नंतर बाकीचे त्यांचे नैसर्गिक क्रियाकर्म असतील ते कुठं ओळखणार, तर हा सगळा प्रश्न आहे तो सगळा निर्माण होऊ शकतो आणि म्हणून मग सरकारने आता शिष्टमंडळ जे आहे ते शिष्टमंडळ त्यांच्याकडे पाठवलेलं आहे. आता हे शिष्टमंडळ मित्रांनो आता पोहोचणार कधी ते आपण बघूया. बघा आता एकंदरीत आपण बघितलं असेल म्हणजे त्यांचा जो काय मोर्चा होता तो सगळा मोर्चा म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा तो आता लोणावळ्याला पोहोचला आहे आणि तो आज रात्री तो साधारणतः कुठपर्यंत वाशीला पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतर जो काही त्यांचा मोर्चा आहे तो मोर्चा सकाळी उद्या म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी जाणार आहे आझाद मैदानाकडे. आता त्या मोर्चामध्ये लाखो आंदोलक मित्रांनो सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या या आंदोलनाला मुंबईतील आझाद मैदान पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. इथं हे सगळ्यात महत्त्वाचं घ्या तुम्ही, तर म्हणजे का ही अख्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण तरीही मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती जाण्यावरती ठाम आहेत आणि आता जर हे मनोज जरांगे पाटील जर समजा मुंबईत आले तर कायद्याचा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती अनेकांकडनं व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे सरकार देखील सतर्क झालेलं आहे आणि मग आता राज्य सरकारचं शिष्टमंडळ नवा GR घेऊन मनोज जरांगे यांच्या भेटीला निघाले आहे. आता या नव्या GR मध्ये नेमकं काय आहे ते सध्या तरी समोर आलेलं नाही, पण का GR मध्ये मनोज जरांगे यांच्या सगळे सोयरे मागणीचा विचार करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं मिळत आहे. आता राज्य सरकारच्या जे काही राज्य सरकारने शिष्टमंडळ पाठवलेलं आहे आता त्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांचा समावेश आहे. आता जरांगे पाटील तर मुंबईच्या दिशेने निघालेत पण त्यांनी मुंबईत येऊ नये असा आग्रह मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यानंतर आता मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन मनोज जरांगे पाटलांकडे चाललेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या संघे म्हणजे त्यांच्याबरोबर न्याय आणि विधी विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, तर हे दोघे सुद्धा त्यांच्या बरोबर, तर म्हणजे हे आणि ते तर असे दोघे जण
तर हे मोर्चाच्या दिशेने चाललेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठी समाजाला ओबीसी आरक्षणाच्या कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली होती आणि ती जी मागणी आहे ती मागणीची पूर्तता केल्याचा GR हा मंगेश चिवटे यांच्याकडे असल्याची माहिती समोर आलेली आहे. आता मनोज जरांगे यांनी सगळे सोयरेचा जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याची सुद्धा या GR मध्ये पूर्तता केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि हाच GR मंगेश चिवटे आणि सुमंत भांगे हे मनोज जरांगे जिथे असतील तिथे देणार आहेत आणि मनोज जरांगे यांच्या मागणीची पूर्तता केल्याचं GR मधून दाखवण्यात येणार आहे आणि हा GR पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो आता बघा, आता हे सरकारचं कसं आहे, आपल्याकडे म्हणतात ना काय वराती मागून घोडं, तसा हा प्रकार आहे. पार आता म्हणजे मराठे वेशीवरती येऊन थांबलेत आणि मग आता सरकार GRची घाई करते. तर एकंदरीत मित्रांनो असा हा प्रकार आहे आणि जर ही मित्रांनो माहिती चांगली वाटली असेल तर आपले व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.